तेजो निधि लोह गोल भास्कर है गगन राज भास्कर है गगन राज तेजो निधि लोह गोल दिव्य तुझा तेजाने दिव्य तुझा तेजाने झगमगले भुवन आज हे दिनमणि व्योमराज भास्कर है गगन राज तेजो निधि लोह गोल ज्योतिर्मय मूर्ति तुझी ज्योतिर्मय मूर्ति तुझी गृहमंडल दिव्य सभा ज्योतिर्मय मूर्ति तुझी गृहमंडल दिव्य सभा दाहक परिसंजीवक दाहक परिसंजीवक तरुणारुण किरण प्रभा हो जीवन विकास हो जीवन विकास वसुदेची राखलाज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर है गगन राज तेजो निधि तेजो निधि तेजो निधि लोह गो सर तुमच्या सिनेमामध्ये तुम्ही वॅकी हे कॅरेक्टर केलं होतं आणि ते खूप फेमस झालं होतं. यामध्ये माझे जे पप्पा आहे तिकडचे विसरभोळे ते हे कॅरेक्टर करतात. तर भेटूयात आमच्या सिनेमातल्या वॅकीला. अरे सर तुम्ही वा 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 सर बरं वाटलं खूप बरं वाटलं सर. नमस्कार सर. पप्पा तुम्ही कुठल्याही ऍक्ट मधून लगेच त्यांच्याकडे नसतं जायचं. पहिला ऍक्ट सादर करायचा. तुम्ही आले की लगेच त्यांना भेटायचं असं नाही चालत. नाही असंच नाही असंच चालतं. बरं ठीक आहे आता भेटून घ्या मग ऍक्ट सादर करा. हो हो पण ओळखता का तुम्ही कोण? ओळखतो म्हणजे नमस्कार सर. नमस्कार सर. क्रिकेटर मुरलीधरन. पप्पा काय पप्पा ते आपल्याकडे पहिल्यांदा आलेत म्हणून मी आधी सांगितलं की ते माझे पप्पा आहेत. ते थोडे असेल. मुरलीधरन कसा? अरे माझ्याकडे पुरावे आहेत. काय पुरावे तुमच्याकडे? म्हणजे ते गाता गाता स्पिन असं टकाटक विकेट. मग कसं काय ते क्रिकेटर सिद्ध करून दाखव तुम्ही मला. दाखवतो ना आता दाखवतो सर. बघा थांबा याला सिद्ध करून दाखवतो. ह्या बघ हा बघ फोटो. आउट झाला आउट झाला आउट आउट असं आहे का नाही. हा बघ हा बघ घेतला ना विकेट. घेतला ना असं असं बोलतात. त्यानंतर हा बघ अरे जा रे वर्ल्ड कप आम्हीच घेऊन जाणार असं बोलतात. खतरनाक. हे बघ हा कुठला आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिका विजेते. तुम्ही उभे होते सर मला माहितीच नाही. आहे का आता पटलं? पटलं पप्पा. पण ते तुमच्या डोक्यात चाललंय ते बरोबर आहे पण तुम्ही नीट ओळखलं नाही. ते फार मोठे संगीतकार आहे. अरे तेच आर माधवन मला माहित नाही का काय 3 Idiots मध्ये काम केलं ते. आर माधवन नाही पप्पा.
शंकर महादेवन. शंकर महादेवन असतं तर यश लागलं नसता का? आर माधवन आहे म्हणजे रवी शंकर माधवन. पप्पा तसं नाहीये, ते संगीतकार आहेत मोठे, त्यांची गाणी किती फेमस आहेत, तुम्ही ऐकता ना रोज. मग तेच म्हणतो तिघे मिळून संगीत देतात, तिघे मिळून. तिघांची नावं तरी माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत ना, तीन तिकडे काम बिघडवतो ना. हो मग या तिघांची नावं हे आहेत ना, ते शंकर एन्जॉय लॉस एंजलिस. शंकर एन्जॉय लॉस एंजलिस नाहीये, शंकर एहसान लॉय असं येतंय. नाही रे, असंच नाव आहे. तुम्ही ना एक नाव वाढवा त्याच्यात सर, माझं नाव घ्या. म्हणजे कसं होईल माहिती का, शंकर एन्जॉय लॉस एंजलिस भाऊ. पण पप्पा तुम्हाला संगीतातलं काही येतं का? त्यांच्याकडे जाण्यापूर्वी येतं का आपल्याला? येतं म्हणजे काय येतं? माझी एकदा महफिल चालू होती सर. अच्छा, तुमची महफिल पण चालू महफिल हा गात होतो मी. अच्छा. ऐन जोशात असताना AR रहमान असे समोर उठले. अरे बाप रे. आणि मग निघून गेले वाईट. मी फोन केला त्यांना, म्हटलं सर क्या कसं वाटलं? ते म्हणले हाऊ डेअर यू. मी म्हटलं फाईन सर. नंतर म्हटलं सर और तुम, मग बोलले कट केला त्यांनी, कदाचित बॅलन्स नसेल त्यांच्याकडे. असं नसतं पप्पा, असं झालं त्यामुळे होत. अरे राहुल द्रविड. हॅलो सर. थोडा आहे ना सर. किती आठवण काढायची. हा असं करतात का? लळा लावतात आणि नंतर येत नाही. ते तसे आहेत. मागे आले होते 2 वेळा, म्हणून यायचं नाही का? असं आमच्याकडे काय नाही. पप्पा ओळखलंय का? पण एवढं बोलताय सगळं. ओळखलं म्हणजे कोण? मृण्मयी देशपांडे. काय झालं होतं माहितीये का? मृण्मयी येणार होती आणि आम्ही काय करणार होतो, तिला मी पुष्कर म्हणून ओळखणार होतो. पण झालं उलट. आता तू आलास, ती नाही, मग काय करणार? लिहिलेलं वाया जाईल ना म्हणून टाकलं. अरे सर, स्वप्नील जोशी. काय स्वप्नील जोशीचे पापा. हे बरोबर. असं सचिन पिळगावकर ओळख तुम्ही त्यांना? हो सर ओळखतो. अरे वा. मग जगायचंय मला सर. पण सर मला ते कळलं नाही, जोशी पिळगावकर तुम्ही असं कसं आडनाव? हा लग्नानंतर जोशी झाला. माहेरचं. अच्छा बर. आणि तो दुसरा मुलगा ना आला अजगर. अली असगर. नाही रे, अजगरच. असगर असं आहे ते, अजगर नसतं. अच्छा हा असगर. बरोबर. ते लहान असताना सर बोलत असतील त्याला, हे आली असगर. झाला असेल. बरोबर. अरे हा तर बालगंधर्व. मी मराठी, झी मराठी.